नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCITची फायनल एक्झाम डिसेंबर 2024ला होणार आहे। तर 11 डिसेंबर ते 15 डिसेंबरच्या मधात आपली ही फायनल एक्झाम होणार आहे MSCITची। तर त्या एक्झाममध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि कशा प्रकारे सोडवायचं आहे संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर चला करूया आपल्या एक्झामला सुरुवात। तर बघा इकडे 60 मिनिटांचा आपला काउंटडाऊन टायमिंग इथे सुरू झालेला आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नाव असणार आहे, सीट नंबर असणार आहे, इकडे फोटो असणार आहे। टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स आपल्याला 50 विचारले जाणार आहे। तर टोटल मार्क त्याला 50 आहे, म्हणजे आपल्याला प्रत्येक मार्कला प्रत्येक क्वेश्चन्सला 1 मार्क इथे दिलेला आहे। त्यामध्ये बघा 50 पैकी आपल्याला 15 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात आणि 15 पैकी आपल्याला पास होण्यासाठी ऑब्जेक्टिव्हमध्ये 6 मार्काची आवश्यकता आहे। त्याचप्रमाणे प्रॅक्टिकलमध्ये 35 प्रश्न विचारले जातात। तर 35 पैकी आपल्याला 14 मार्क असणं आवश्यक आहे, तेव्हाच तुम्ही फायनल एक्झाम पास होऊ शकता। म्हणजे तुम्हाला पास होण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये 6 आणि प्रॅक्टिकलचे 14 असे मिळून आपण 20 मार्कात फायनल एक्झाम पास होऊ शकतो। तर यामध्ये बघा लेवल 3 दिलेले आहे। तर लेवल 1 मध्ये लो डिफिकल्टी प्रकारचे क्वेश्चन्स आहे ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलचे। लेवल 2 मध्ये मीडियम डिफिकल्टी प्रकारचे आहे ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलचे आणि लेवल 3 मध्ये हाय डिफिकल्टी प्रकारचे क्वेश्चन्स आहे ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलचे। तर आपण संपूर्ण क्वेश्चन सुरुवातीला सोडवणार आहोत। तर बघा पहिले आपण प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सोडवणार आहोत सर्व, आणि त्यानंतर आपण सगळ्यात शेवटी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवणार आहोत। तुम्ही कोणताही क्वेश्चन कोणत्याही टायमिंगला सोडवला तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही, मागं पुढे झालेला तरीही चालते, ठीक आहे। तर आपण प्रॅक्टिकलचा पहिला क्वेश्चन घेऊ आणि पहिला प्रश्न आपला नेहमीच विंडोजचा विचारला जाते आपल्याला फायनल एक्झाममध्ये। तर बघा रिनेम द फाईल टायगर JPG ॲज ॲनिमल टायगर स्टोअर इनसाइड वेब फोल्डर म्हणत आहे। तर बघा दिलेल्या वेब फोल्डरमध्ये असलेले टायगर या फाईलला ॲनिमल टायगर असे नाव द्या म्हणत आहे। तर बघा वेब फोल्डरमध्ये असलेले म्हणत आहे, तर वेब फोल्डरमध्ये जा, डबल क्लिक करून इथे टायगर नावाची एक फाईल दिलेली आहे त्याला सिलेक्शन करा। सिलेक्शन केलं त्यानंतर काय करायचं, आपल्याला एक नवीन नाव द्यायचा, रिनेम करायचा। रिनेम करण्यासाठी त्या फाईलवर राईट क्लिक करा आणि इथून रिनेमचा ऑप्शन्स घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बघा आपल्याला ॲनिमल अंडरस्कोर आणि त्याच्या पुढे आपल्याला टायगर नाव टाईप करायचं आहे। .jpg त्याला द्यायचं नाही, ते ऑलरेडी त्याला एक्सटेन्शन लागून येते। बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट प्रश्न, कॉपी द फाईल keyboard.txt फ्रॉम द फोल्डर हार्डवेअर टू होम टू इंडेक्स म्हटलेलं आहे। तर बघा आपल्याला काय विचारलेलं आहे, हार्डवेअर फोल्डरमध्ये असलेले कीबोर्ड या फाईलला कॉपी करायचं आहे। कुठं करायचं आहे, होममधल्या इंडेक्समध्ये। तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, कीबोर्ड इथं फाईल दिलेली आहे तिला सिलेक्शन करून घ्या। सिलेक्शन केल्यानंतर ते राईट क्लिक करायचं आहे आणि इथून तिला कॉपी करून घ्यायचं आहे। तर बघा ती कॉपी झाली फाईल, कोणत्या ठिकाणी न्यायचं आपल्याला, ते होममधल्या इंडेक्समध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, त्यानंतर इंडेक्समध्ये जा आणि याच्यातनी कुठेही राईट क्लिक करून आपल्याला पेस्ट करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, कॉपी द फाईल स्ट्रॅटर्जी फ्रॉम द गिवन फोल्डर अँड पेस्ट इनसाइड द फोल्डर ABC म्हटलेलं आहे। तर आपल्याला दिलेल्या फोल्डरमधून बघा इथे दिलेला आहे स्ट्रॅटर्जी फाईल, त्या फाईलला सिलेक्शन करायचं आहे। सिलेक्शन केलं त्यानंतर राईट क्लिक करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी करून घ्यायचं आहे। आता कॉपी करून घेतल्यानंतर बघा आपल्याला कुठं न्या म्हणत आहे, ते ABC या फोल्डरमध्ये म्हणत आहे। तर ABC फोल्डरमध्ये जायचं आहे आणि इथे राईट क्लिक करून आपल्याला पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। चेंज द फॉन्ट इफेक्ट ऑफ फोर्थ सेंटेन्स इन द गिवन डॉक्युमेंट टू बोल्ड स्ट्राईक थ्रू म्हटलेलं आहे। तर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमधील 4थ्या वाक्याचं आपल्याला इफेक्ट चेंज करायचा आहे। कोणता द्यायचा आहे, बोल्ड आणि स्ट्राईक थ्रू करा म्हणत आहे। 4थ्या नंबरच्या वाक्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे, त्यानंतर इथून बोल्ड करा आणि त्यानंतर इथून स्ट्राईक थ्रू इथून आपल्याला घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट चेंज द हायलाइटिंग कलर ऑफ थर्ड सेंटेन्स अँड 6th सेंटेन्स टू व्हायोलेट म्हटलेला आहे। तर दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमधील 3ऱ्या आणि 6व्या वाक्याचा जो हायलाइट कलर आहे तो व्हायोलेट करा म्हणत आहे। तर 3 नंबरच्या वाक्याला सिलेक्शन करून घ्या, त्यानंतर कंट्रोलचं बटन दाबून आपल्याला 6 नंबरचं वाक्य सिलेक्शन करून घ्यायचं आहे। तर दोन्ही वाक्याला आपण सिलेक्शन केलेलं आहे,
कंट्रोलचा वापर करून आपण कोणतेही वाक्य एकापेक्षा जास्त सिलेक्शन करू शकतो. त्यानंतर बघा आपल्याला हायलाइट कलर चेंज करायचा आहे, तर हायलाइट कलरमध्ये जा इथे आणि कोणता करायचा आहे मित्रांनो, आपल्याला व्हायोलेट सांगित आहे, तर याच्यातून आपल्याला व्हायोलेट कलर घ्यायचा हायलाइट आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, फ्रॉम द गिवन वर्ड डॉक्युमेंट चेंज द केस ऑफ सेकंड सेंटेन्स टू अपर केस म्हणत आहे. तर दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये बघा आपल्याला दुसऱ्या वाक्याचं जे चेंज केस आहे ते अपर केस करा म्हणत आहे. तर 2 नंबरच्या वाक्याला सिलेक्शन करायचं आहे मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे. त्यानंतर चेंज केसमध्ये जा, चेंज केसमध्ये गेलं त्यानंतर याच्यातून आपल्याला अपर केस करा, अपर केस केलं आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, चेंज द फॉन्ट स्टाईल ऑफ द सेल विथ द मॅक्झिमम नंबर ऑफ अपियर स्टुडंट टू इटॅलिक म्हणत आहे. तर आपल्याला दिलेल्या वर्कशीटमध्ये अपियर असलेल्या विद्यार्थ्यांना म्हणजे जास्तीत जास्त असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याला इटॅलिक करा म्हणत आहे. तर कशाला म्हणत आहे बघा, चेंज द फॉन्ट स्टाईल ऑफ द सेल विथ द मॅक्झिमम नंबर ऑफ अपियर स्टुडंट टू इटॅलिक म्हणत आहे. तर अपियर विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त विद्यार्थी कशातनी आहे त्याला आपल्याला इटॅलिक करायचं आहे. तर बघा औरंगाबादचे विद्यार्थी सर्वात जास्तीत जास्त अपियर, त्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला इथून इटॅलिक करा अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. इन द गिवन स्प्रेडशीट चेंज द टायटल टेक ग्रेड कार्ड टू स्टुडंट मार्कशीट म्हणत आहे. तर दिलेल्या वर्कशीटमध्ये बघा आपल्याला ग्रेड कार्डच्या जागी आपल्याला स्टुडंट मार्कशीट हे नाव आपल्याला द्यायचं आहे. तर बघा काय करायचं आहे, तर ग्रेड कार्डच्या बदल्यातनी आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं, स्टुडंट मार्कशीट रिप्लेस करायचं आहे किंवा चेंज करायचं. तर जे काय नाव असेल सुरुवातीला ते नाव आपण सर्व काढून टाकू आणि त्यामध्ये बघा आपल्याला स्टुडंट मार्कशीट हे नाव टाईप करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे स्टुडंट मार्कशीट हे नाव टाईप करा. त्यानंतर बघा आपल्याला बाहेर कुठेही एक सिंगल क्लिक करायचं आहे. तर बघा आपलं नाव चेंज झालेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन प्रेझेंटेशन अप्लाय द शॅडो इनसाइड सेंटर इफेक्ट टू द वर्ड आर्ट सेव्ह टायगर्स म्हटलेलं आहे. तर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये बघा आपल्याला सेव्ह टायगर या शब्दाचं काय म्हणत आहे बघा पाहून घ्या. पहिले सेव्ह टायगर या शब्दाला सिलेक्शन करायचं आहे आणि त्याला शॅडो इनसाइड सेंटर इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. तर कोणत्याही प्रकारचा इफेक्ट देण्यासाठी फॉर्मॅट टॅबमध्ये जायचं आहे. फॉर्मॅट टॅबमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला टेक्स्ट इफेक्टमध्ये जा, टेक्स्ट इफेक्टमध्ये गेल्यानंतर शॅडोमध्ये जायचं आहे आणि शॅडोमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला इनरमध्ये जाऊन कोणतं घ्यायचं आहे, सेंटरमध्ये. तर इनरमध्ये जाऊन इथून आपण सेंटर निवडायचं, इनसाइड सेंटर अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन प्रेझेंटेशन डिलीट आणि 3 स्लाइड म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये कोणत्याही 3 स्लाइड आपल्याला डिलीट करा म्हणत आहे. तर बघा आपण पहिली, त्यानंतर कंट्रोलचं बटन दाबून मी दुसरी सिलेक्शन केली आणि कंट्रोलचं बटन दाबून तिसरी स्लाइड सिलेक्शन केलेली आहे. तर तिन्ही स्लाइड मी सिलेक्शन केल्या. त्यानंतर आपल्या कीबोर्डवर जे डिलीटचं बटन आहे ते प्रेस करायचं आपल्याला. तर बघा आपल्या तिन्ही स्लाइड डिलीट झाल्या सुरुवातीच्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. क्रिएट अ न्यू कॉन्टॅक्ट विथ नेम जगदीश मुंडे अँड कंपनी नेम अल्फा हॉस्पिटल म्हणत आहे. तर बघा दिलेल्या MS आउटलुकमध्ये बघा आपल्याला काय म्हणत आहे, एक नवीन कॉन्टॅक्ट क्रिएट करा म्हणत आहे. इथं नाव दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला कंपनीचं नाव सुद्धा दिलेलं आहे. तर या दोघांचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, एक नवीन कॉन्टॅक्ट बनवायचा आहे. तर त्यासाठी बघा काय करायचं आपल्याला, न्यू आयटममध्ये जा, त्यानंतर इथून कॉन्टॅक्ट निवडायचा आहे. कॉन्टॅक्ट निवडला, फुल नेममध्ये बघा आपल्याला नाव जे नाव दिलं असेल ते नाव कॉपी करा, कॉपीच करायचं आहे आणि त्यानंतर फुल नेममध्ये फुल नेम टाका. त्यानंतर बघा कंपनीचं नाव दिलेलं आहे तर कंपनीचं नाव सुद्धा कॉपी करायचं आहे आणि कंपनीच्या पुढे आपल्याला कंपनीचं नाव टाका आणि त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, क्रिएट ॲन इन प्रोग्रेस टास्क विथ सब्जेक्ट स्टुडंट प्री फायनल पेपर चेकिंग अँड 50% कम्प्लिशन म्हणत आहे. तर बघा आपल्याला एक नवीन टास्क बनवा म्हणत आहे MS आउटलुकमध्ये. तर न्यू आयटममध्ये जा, टास्क बनवण्यासाठी इथून टास्क घ्यायचा आहे. टास्क घेतल्यानंतर बघा आपल्याला याच्यातनी सब्जेक्ट दिलेला आहे. तर सब्जेक्टला कॉपी करून घ्या Ctrl+C न अशा प्रकारे आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट सोडायचा आहे. त्यानंतर याच्यातनी आपल्याला काय दिलेलं आहे, स्टेटस दिलेला आहे. तर कोणतं स्टेटस दिलेला आहे, इन प्रोग्रेस नावाचा स्टेटस दिलेला आहे. तर स्टेटसमध्ये जा आणि याच्यातून इन प्रोग्रेस नावाचा इथून स्टेटस घ्यायचा आहे. त्यानंतर किती % कम्प्लिटेशन करायचं आपल्याला, कम्प्लीटमध्ये जाऊन 50%. तर यातनी
आपल्याला 50% करा, त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि मग आपलं उत्तर You want to type text in your original language. What are the steps you will follow the type welcome text in Greek language म्हणत आहे. तर बघा आपल्याला दिलेल्या तुम्हाला तुमच्या प्रादेशिक भाषेत मजकूर टाईप करायचा आणि तुम्ही ग्रीक भाषेत वेलकम टेक्स्ट टाईप करण्यासाठी कोणत्या प्रकारे स्टेप्स लावाल म्हणत आहे. तर बघा याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. Next, in the given browser, use the black back button to return of the previously visit pages म्हणत आहे. तर दिलेल्या ब्राउझरमध्ये आधी पाहिलेल्या पेजवर जाण्यासाठी बॅक नेव्हिगेशन बटन वापरा म्हणत आहे. तर बघा आधी पाहण्यासाठी पेजला कोणत्या प्रकारचा आहे बघा, तर त्याचं उत्तर बघा ऑप्शन नंबर 4 आहे. तर ऑप्शन 4 वर जा. मॅक्स ऑफ पेज ओपन करा, ॲड्रेस बारमध्ये URL टाईप करा आणि एंटर बटन प्रेस करायचं आहे. त्यानंतर एंटर केलेल्या URLचे वेब पेज ओपन झाले आहे. आता ॲड्रेस बारमध्ये दुसरा URL टाईप करा आणि एंटर करायचं आहे आणि दुसरं पेज ओपन झालं. आता पहिल्या वेब पेजवर जाण्यासाठी आपल्याला इथून बॅक बटनावर क्लिक करायचं. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपण लेवल 2 मधले प्रॅक्टिकल संपूर्ण सोडवणार आहोत. तर लेवल 2 मध्ये या आणि त्यानंतर इथून प्रॅक्टिकलवर क्लिक करायचं आहे सुरुवातीच्या. त्यानंतर पहिला क्वेश्चन बघा, मूव द फाईल माऊस फ्रॉम हार्डवेअर फोल्डर टू कलर टू अदर म्हणत आहे. तर बघा आपल्याला हार्डवेअर फोल्डरमध्ये असलेले माऊस या फाईलला मूव्ह करायचं आहे. कुठं करायचं आहे, कलरमधल्या अदरमध्ये. तर त्यासाठी बघा आपल्याला हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे. माऊस फाईलला सिलेक्शन करा. मूव्ह करण्यासाठी राईट क्लिक करायचं आहे आणि इथून त्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथून कट करून घ्या आणि कुठं न्यायचं आहे, कलरमधल्या अदरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा. इथे कलर फोल्डर आहे त्याला डबल क्लिक करून ओपन करा. त्यानंतर अदर फोल्डरला सुद्धा डबल क्लिक करून ओपन करा आणि इथे कुठेही राईट क्लिक करून आपल्याला पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि मग आपले उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, चेंज द ॲट्रिब्यूट्स ऑफ द फाईल क्वेश्चन डॉक्युमेंट प्रेझेंट इन सपोर्ट फोल्डर अँड मेक इट हिडन म्हणत आहे. तर बघा आपल्याला सपोर्ट फोल्डरमध्ये असलेले क्वेश्चन डॉक्युमेंट या फाईलला आपल्याला हिडन करायचं आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे. क्वेश्चन डॉक्युमेंटला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे. प्रॉपर्टीजमध्ये जा आणि प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर त्याचा ॲट्रिब्यूट कोणता करायचा आपल्याला, हिडन. तर इथून हिडन करा. त्यानंतर अप्लाय करायचं आहे. त्यानंतर ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, डिलीट अ फोल्डर रिझल्ट स्टोअर इनसाइड द सपोर्ट टू होम फोल्डर म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला रिझल्ट सपोर्टमधल्या होम फोल्डरमध्ये असलेले रिझल्ट फोल्डरला डिलीट करायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, सपोर्टमध्ये जा, त्यानंतर होममध्ये जायचं आहे आणि याच्यातून जे काय रिझल्ट नावाचं जे फोल्डर आहे त्या फोल्डरला राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक करा आणि त्यातून तिला डिलीट करायचं आहे अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन MS Word डॉक्युमेंट चेंज द पेज बॅकग्राऊंड कलर टू पर्पल म्हणत आहे. तर दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये आपल्या पेजचा कलर कोणतं करा म्हणत आहे, पेजचा कलर आपल्याला पर्पल करा म्हणत आहे. तर पेजचा कलर चेंज करण्यासाठी डिझाईन टॅबमध्ये जा. डिझाईनमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला पेज कलरमध्ये जायचं आहे. पेज कलरमध्ये गेल्यानंतर आपल्याला याच्यातून आपल्याला पर्पल कलर घ्यायचा आहे. तर पर्पल कलर घ्या, बाहेर क्लिक करायचं आहे कुठं पण. तर बघा आपल्या पेजचा जो कलर आहे तो पर्पल इथे आलेला आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, चेंज द वर्ड फॉन्ट ऑफ द 5th सेंटेन्स इन द गिवन डॉक्युमेंट टू म्हटलेला आहे. तर बघा आपल्याला वर्डचं आपल्याला 5 नंबरच्या वाक्याचा फॉन्ट हा COGUI सेमी बोल्ड करायचा आहे. तर बघा आपल्याला 5 नंबरच्या वाक्याला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर सिलेक्शन केलं त्यानंतर इथे फॉन्टच्या ग्रुपमध्ये जायचं आहे आणि कोणत्या नावाचा फॉन्ट सांगितलेला आहे एक तर तो फॉन्ट घ्या, नाही त्याच्यातनी डायरेक्ट आपल्याला ते फॉन्ट टाईप करायचं आहे. SEGOE स्पेस UI स्पेस सेमी बोल्ड सांगितलेलं आहे. तर बघा तिथं वरता आलेलंच आहे. जसं मी टाईप केलं त्याच पद्धतीने या ठिकाणी आलेलं आहे. तर इथून क्लिक करा किंवा एंटरही केलं तरी चालेल आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट,
In the given document, type the word copy at the bottom of first page and using tabs option set tab stop position for this word to 4.3 inches म्हटलेलं आहे. तर बघा दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये बघा आपल्याला या डॉक्युमेंटच्या खालील भागातनी कॉपी हा शब्द टाईप करायचा आहे आणि टॅब स्टॉपच्या मदतीने आपल्याला त्याची पोझिशन किती करायची आहे 4.3 इंचेस करायचा. तर बघा आता या पेजच्या सगळ्यात खाली कशा प्रकारे जायचं बघा. सुरुवातीला क्लिक करा आणि एंटर बटन प्रेस करत जायचं आहे जोपर्यंत दुसरं पेज लागत नाही तोपर्यंत. तर बघा आपण दुसऱ्या पेजवर आलेला आहे, इथून दुसरं पेज लागलेलं आहे. त्यानंतर बॅक बटनाचा वापर करा. एक एंटर केलं तर दुसऱ्या पेजवर गेलं पाहिजे आणि एक बॅक घेतलं तर ते पहिल्या पेजवर आलं पाहिजे. हा झाला त्या पेजचा तळ आणि त्या तळाच्या ठिकाणी आपल्याला कोणता शब्द टाईप करायचा आहे कॉफी. तर पहिल्या त्या तळाच्या ठिकाणी कॉफी हा शब्द टाईप करा. अशा प्रकारे कॉफी शब्द टाईप केला नंतर आपल्याला त्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन करा. पॅराग्राफची सेटिंग इथून ओपन करायची आहे. पॅराग्राफची सेटिंग इथून ओपन केली. त्यानंतर इथे टॅब्स दिलेला आहे तर टॅब्समध्ये जा आणि टॅब स्टॉप पोझिशन इथे किती टाकायची आपल्याला 4.3 इंच 4.3 टाका. आय आणि एन टाईप करायचं आहे. त्यानंतर सेट करायचं आहे. त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. मूव द शीट 1 वर्कशीट अँड इन्सर्ट इट आफ्टर द वर्कशीट शीट 3 म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला शीट 1 या वर्कशीटला मूव करायचा आणि कुठे ठेवायचा शीटच्या 3च्या नंतर ठेवायचा. तर बघा सगळ्यात सोपं बघा या शीट 1ला इथून क्लिक करून धरा. क्लिक करायचं आहे आणि शीट 3 नंतर तिला नेऊन सोडून द्यायचं आहे. बस एवढंच करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज मार्क ऑफ सीट नंबर M662215 अँड डिस्प्ले द रिझल्ट इन K11 युजिंग द फंक्शन्स म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला ॲव्हरेज काढायचा आहे. कोणाचा ॲव्हरेज काढायचा आहे या सीट नंबरवाल्याचं. तर बघा आपल्याला K11 मध्ये क्लिक करायचं आहे. तर K11 मध्ये इथे क्लिक करा अशा प्रकारे. त्यानंतर ॲव्हरेज काढण्यासाठी ॲटोसमच्या डाऊन एरोवर जायचं आहे आणि इथून ॲव्हरेज फंक्शन्स घ्या आणि त्यामध्ये बघा आपल्याला जेवढे सब्जेक्ट असतील त्याचे मार्क आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक एंटर बटन प्रेस करा. तर बघा इथे ॲव्हरेज निघालेलं आहे आपलं आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. ॲड 6 न्यू स्लाइड इन द गिवन प्रेझेंटेशन. अप्लाय पुश ट्रान्झिशन इफेक्ट अँड फ्रॉम टॉप व्हेरिएशन इफेक्ट टू 4th स्लाइड म्हणत आहे. तर बघा आपल्याला दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला 6 नवीन स्लाइड ॲड करा म्हणत आहेत. इथे कोणत्याही स्लाइडचं नाव सांगितलेलं नाही मी म्हणून त्यामुळं वरच्या ऑप्शनवर 6 वेळेस क्लिक करणार आहोत आणि त्यातनी आपण 6 स्लाइड घ्यायचे आहे. आणि पहिली स्लाइड मिळून आपल्या किती स्लाइड झालेल्या आहे 7 स्लाइड झालेल्या आहे. त्यानंतर बघा काय म्हणत आहे अप्लाय पुश ट्रान्झिशन इफेक्ट अँड फ्रॉम टॉप व्हेरिएशन इफेक्ट टू 4th स्लाइड. आता आपल्याला 4थ्या स्लाइडला सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर ट्रान्झिशनमध्ये जा कारण ट्रान्झिशन लावा म्हणत आहे पुश नावाचा. तर इथून पुश नावाचा ट्रान्झिशन लावा त्याला आणि त्याचा इफेक्ट कोणता सांगितलेला आहे फ्रॉम टॉप. तर इफेक्टमध्ये जा आणि त्यातून फ्रॉम टॉप हा इफेक्ट इथून द्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट पिरामिड लिस्ट स्मार्ट आर्ट ॲट ग्राफिक्स इन द 2nd स्लाइड म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला पिरामिड लिस्ट स्मार्ट आर्ट ग्राफिक्स घ्यायचं आहे स्लाइड नंबर 2 मध्ये. तर स्लाइड क्रमांक 2 मध्ये क्लिक करा. इन्सर्टमध्ये जायचं आहे. इन्सर्टमध्ये गेलं त्यानंतर पिरामिड लिस्ट नावाचं जे काय स्मार्ट आर्ट आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. तर स्मार्ट आर्टमध्ये जा आणि याच्यातून लिस्टमध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला पिरामिड लिस्ट इथून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ओके करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. इन द गिवन प्रेझेंटेशन चेंज द लाईन स्पेसिंग ऑफ द टायटल प्रेझेंट ऑन फर्स्ट स्लाइड 1.5 लाईन्स म्हटलेलं आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला पहिल्या ओळीच्या लाईन्सचं स्पेसिंग जे आहे ते 1.5 लाईन करा म्हणत आहे. तर बघा इथे कॉम्प्युटर प्रेझेंटेशन ही एक पहिली ओळ आहे टायटल आहे. त्या टायटलला सिलेक्शन केलं मी. त्यानंतर इथे लाईन स्पेसिंग ऑप्शनमध्ये जा आणि किती करायचं आहे 1.5 तर 1.5 घ्यायचं आहे इथे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. क्रिएट अ न्यू कॉन्टॅक्ट विथ नेम मोहित चिलवन, कंपनी नेम डेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अँड जॉब टायटल प्रोडक्शन मॅनेजर म्हटलेलं आहे. तर दिलेल्या MS आउटलुकमध्ये बघा आपल्याला एक कॉन्टॅक्ट बनवायचा आहे.
तर न्यू आयटममध्ये जा आणि याच्यातून आपल्याला कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे. कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर बघा नाव दिलेलं आहे, तर जे नाव दिलं असेल ते कॉपी करा आणि फुल नेमच्या जागी आपल्याला फुल नेम टाकायचं आहे. त्यानंतर कंपनीचं नाव दिलेलं आहे, तर कंपनीचं नावसुद्धा कॉपी करा आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाका. त्यानंतर इथे जॉब टायटल दिलेलं आहे, तर जे काय जॉब टायटल असेल ते जॉब टायटल कॉपी करा आणि जॉब टायटलच्या पुढं जॉब टायटल आपल्याला टाकायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, हाऊ विल यू चेक स्पॅम मेल्स फ्रॉम द गिवन मेल बॉक्स म्हणत आहे. तर बघा दिलेल्या मेल बॉक्समधून तुम्ही स्पॅम मेल्स कशा प्रकारे तपासून पाहाल म्हणत आहे. तर त्याचं उत्तर बघा, तर त्याचं उत्तर पहिलेच आहे. लॉग इन करून मेलबॉक्स ओपन करा. स्पॅम तपासण्यासाठी डाव्या पॅनलमधून आपल्याला स्पॅम फोल्डर सिलेक्ट करून ओपन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे स्पॅमचे सर्व मेसेज ओपन झालेले आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, हाऊ विल यू साइन आउट फ्रॉम द गिवन मेलबॉक्स म्हणत आहे. तर दिलेल्या मेलबॉक्समधून तुम्ही कशा प्रकारे साइन आउट व्हाल म्हणत आहे. तर त्याचं उत्तर बघा, तर त्याचं उत्तर बघा, लॉग इन करून मेलबॉक्स ओपन करायचा आहे. गुगल अकाउंट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला याच्यामधून साइन आउटचा ऑप्शन इथं दिलेला आहे. तर अशा प्रकारे साइन आउट करू शकतो आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 सुद्धा कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर लेवल 3 मधले प्रॅक्टिकल आपल्याला सोडवायचे आहे. तर लेवल 3 मध्ये जा आणि पहिला क्वेश्चन स्टार्ट करा. कॉपी द फाईल कीबोर्ड फ्रॉम द फोल्डर हार्डवेअर टू कलर टू अदर म्हणत आहे. तर बघा आपल्याला हार्डवेअर फोल्डरमध्ये असलेले कीबोर्ड या फाईलला कॉपी करायचा आहे. कुठं म्हटलेलं आहे, कलरमधल्या अदरमध्ये. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, कीबोर्ड या फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा. राईट क्लिक करून इथून आपण कॉपी करून घ्यायचं आहे. तर कॉपी झाली ती फाईल आणि कुठं न्यायचं आहे, एक स्टेप बॅकमध्ये जा, कलरमध्ये जायचं आहे, त्यानंतर अदरमध्ये जा अशा प्रकारे आणि तिथे राईट क्लिक करून आपल्याला पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, अप्लाय सेंच्युरी फॉन्ट टू द एंटायर डॉक्युमेंट म्हणत आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये संपूर्ण डॉक्युमेंटला आपल्याला सेंच्युरी फॉन्ट अप्लाय करायचा आहे. तर कुठे एक सिंगल क्लिक करा, Ctrl+N ऑल सिलेक्शन करून घ्यायचं आहे किंवा सिलेक्टमध्ये जाऊन सिलेक्शन ऑल करून घ्या. दोनपैकी एक कसंही केलं तरी चालेल. त्यानंतर फॉन्टमध्ये जायचं आहे आणि कोण्या नावाचा सांगितलेला आहे, सेंच्युरी नावाचा. तर यातून आपल्याला सेंच्युरी नावाचा इथून फॉन्ट घ्यायचा आहे. सेंच्युरी नावाचा फॉन्ट घेतला, त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, रिपोजिशन शीट 1 इन द वर्कशीट बाय मूविंग इट अँड प्लेसिंग इट आफ्टर शीट 3 म्हणत आहे. तर बघा आपल्याला शीट 1 या शीटला शीट 3च्या नंतर प्लेस करायचं आहे. तर त्यासाठी बघा शीट 1ला सिलेक्शन करून घ्या इथून, त्यानंतर फॉर्मॅटमध्ये जायचं आहे, मूव और कॉपी शीटवर क्लिक करा आणि मूव टू एंडवर क्लिक करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर ओके करायचं आहे. तर बघा शीट नंबर 3 नंतर शीट 1 इथे मूव्ह झालेली आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन वर्कशीट कॅल्क्युलेट टोटल एक्सपेन्सेस इन सेल रेंज M6 to M12 म्हटलेलं आहे. तर M6 to M12 मध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. तर ते करण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, ॲटो सम घ्या डायरेक्ट, त्यानंतर जेवढी संख्या असेल तेवढ्या संख्येला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे आणि त्यानंतर एक एंटर करायचं आहे. तर संपूर्ण शीटचं आपल्याला कॅल्क्युलेशन झालेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, ॲड अ फुटर टू अ गिवन प्रेझेंटेशन, सिलेक्ट द स्लाइड नंबर अँड फुटर सेक्शन अँड एडिट द फुटर टेक्स्ट टू केरला कॉलिंग म्हणत आहे. तर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फुटरमध्ये बघा आपल्याला फुटर टाकायचा केरला कॉलिंग. तर बघा कशा प्रकारे म्हणत आहे, सिलेक्ट द स्लाइड नंबर. तर फुटर टाकण्यासाठी बघा इन्सर्ट टॅबमध्ये जा, स्लाइड नंबरवर क्लिक करून म्हणत आहे, तर स्लाइड नंबरवर जायचं आहे. त्यानंतर फुटरमध्ये जा, फुटरवर राईट क्लिक केलं, त्यानंतर याच्यातनी कोणते फोटो टाकायचं आपल्याला, केरला कॉलिंग.
तर जे नाव टाकायचं असेल त्या नावाला इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन करा Ctrl+C न. त्यामध्ये फुटरमध्ये जा आणि त्यामध्ये ते नाव टाईप करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर अप्लाय टू ऑल म्हणत आहे. तर बघा अप्लाय टू ऑल करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. सेट ॲज अपॉइंटमेंट इन द कॅलेंडर ॲट स्पीच ॲट सायन्स एक्झिबिशन 9 AM, स्पीच ॲट वेलफेअर 11 AM अँड स्पीच ऑन किड डे ॲट 1 PM ऑन डेट 15 जानेवारी 2011 म्हणत आहे. तर बघा दिलेल्या MS आउटलुकमध्ये कॅलेंडरमध्ये बघा आपल्याला 3 काय बनवायचे आहे, अपॉइंटमेंट बनवायचे आहे. तर 3 अपॉइंटमेंटसाठी आपल्याला 3 सब्जेक्ट दिलेला आहे. त्यानंतर 3 आपल्याला टायमिंग दिलेला आहे आणि एकाच दिवसाच्या 3 अपॉइंटमेंट आहे म्हणून त्या दिवसाची डेटसुद्धा आपल्याला इथं दिलेली आहे. तर या सर्वांचा वापर करून आपल्याला अपॉइंटमेंट बनवायची आहे. तर अपॉइंटमेंट बनवण्यासाठी बघा काय करायचं आहे, तर न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंटमध्ये जायचं आहे. अपॉइंटमेंटमध्ये गेल्यानंतर पहिले सुरुवातीला तर डेट टाकून घ्या. आता तिन्ही अपॉइंटमेंटची डेट एकच राहणार आहे, तर डेट सुरुवातीला टाका. त्यानंतर पहिले सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर 9 AM म्हणत आहे, तर याच्यातून आपल्याला 9 AM घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा. ही झाली आपली पहिली. त्यानंतर पुन्हा आपण दुसरी बनवायची आहे, तर पुन्हा न्यू आयटममध्ये जा आणि अपॉइंटमेंटच घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेतली. त्यानंतर आपल्याला पुन्हा सुरुवातीला डेट टाकायची आहे. तर पहिले आपण डेट टाकून घेऊया. त्यानंतर जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट टाकायचा आहे आणि कितीचा टायमिंग दिलेला आहे 11 AM. तर याच्यामध्ये बघा आपल्याला 11 AM निवडायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा. त्यानंतर पुन्हा एकदा अजून एक बनवायची आहे शेवटची, तर पुन्हा न्यू आयटममध्ये जा आणि याच्यातून आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायची आहे. तर अपॉइंटमेंट घेतली. त्यानंतर पहिली तिसरी जी अपॉइंटमेंट आहे ती कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर त्याची टायमिंग कितीचा दिलेला आहे, तर 1 PM दिलेला आहे. तर याच्यातून आपण 1 PM घ्यायचा आहे. तर 1 PM घ्या इथून आणि डेट आपल्याला जे दिली असेल डेट, ती डेट आपल्याला सेमच डेट आपल्याला टाईप करायची आहे किंवा टाकायची आहे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा. तर अशा प्रकारे आपल्या 3 नावाच्या 3 टायमिंगच्या एकाच दिवसाच्या 3 अपॉइंटमेंट आपल्या इथे क्रिएट केलेल्या आपण. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा प्रॅक्टिकलचा क्वेश्चन्स पहा. ओपन फर्स्ट ईमेल फ्रॉम द गिवन इनबॉक्स अँड सेंड युअर रिप्लाय विथ मेसेज थँक्स टू द मेल म्हणत आहे. तर बघा दिलेल्या इनबॉक्समधून तुम्ही पहिली ईमेल उघडा आणि त्या मेलला थँक्स सहित तुमचं उत्तर पाठवा म्हणत आहे. तर बघा त्याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. लॉग इन करून इनबॉक्स ओपन करा. त्यातील पहिल्या ईमेलवर क्लिक करायचं आहे. ईमेल ओपन झाला. आता रिप्लाय ऑप्शनवर क्लिक करून रिप्लाय ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. रिप्लायमध्ये बघा आपल्याला थँक्स मेसेज टाईप करून घ्यायचा आहे आणि ते सेंड बटनावर क्लिक करायचं आहे. म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. तर मित्रांनो आपलं संपूर्ण प्रॅक्टिकलचे क्वेश्चन झालेले आहे. आता आपल्याला ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न सोडवायचे आहे. तर लेवल 1 मधले पहिले ऑब्जेक्टिव्ह आपण सोडून घेणार आहोत. तर पहिला क्वेश्चन पहा. You are in a new city and want to order food using a smartphone app. The app displays a list of nearby restaurant and menu option tailored to your preference. What technology enable this personalized food recommendation म्हणत आहे. तर बघा त्याचं उत्तर बघा. तर त्याचं उत्तर बघा. तर त्याचं उत्तर सेकंड नंबरचं आहे. व्हिच प्रोग्राम रिड्यूस द साइज ऑफ द फाइल सो दॅट दे ऑक्युपाय लेजर स्पेस ऑन द डिस्क म्हणत आहे. तर त्याचं उत्तर बघा.
तर त्याचं उत्तर फाईल कॉम्प्रेशन्स आहे. वाय इज जनरल AI कन्सिडर अ सिग्निफिकंट सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल चॅलेंजेस म्हणत आहे, तर त्याचं उत्तर ट्रू आहे. द टॉप ऑफ द स्क्रीन शोल्ड नेवर बी अबोव अवर म्हणत आहे, तर याचं उत्तर आय लेवल आहे. डाटा स्टोअर इन रॅम म्हणत आहे, तर याचं उत्तर बघा तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. इज ओनली देअर व्हील द पॉवर इज ऑन आहे. नेक्स्ट, which section of ITI Act deals with any information sent using computer for creating anyone hatred etc म्हणत आहे, तर याचं उत्तर 66A आहे. तर लेवल 1 मधलं आपलं ऑब्जेक्टिव्ह झालं. त्यानंतर लेवल 2 मधले सुद्धा आपल्याला सोडवायचं आहे, तर लेवल 2 मध्ये या. त्यानंतर पहिलं बघा, which devices translate what people understand into a from that computers can process म्हणत आहेत, तर याचं उत्तर आउटपुट डिव्हाइसेस आहे. which of the following scenarios best illustration the use of voice recognition system in professional field म्हणत आहे, तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. अ लॉयर रेकॉर्डिंग several hours of case notes using a portable voice recorder and later editing them on a computer आहे. नेक्स्ट, द एक्सटेन्शन .gov, .edu, .mil and .net आर कॉल म्हणत आहेत, तर याला आपण डोमेन्स कोड म्हटले जाते. व्हॉट आर द 3 बेसिक बेनिफिट प्रोव्हाइडेड बाय AI अँड EML इन डेली लाईफ म्हणत आहेत, तर याचं उत्तर बघा तर याचं उत्तर बघा ऑप्शन नंबर 3 आहे. इनहॅन्स एफिशियन्सी, ऑफर कन्व्हिन्स अँड पर्सनलायझेशन द युजर एक्सपिरियन्स आहे. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲड्रेसिंग बियास इन AI सिस्टीम म्हणत आहे, तर याचं उत्तर बघा AI डेव्हलपर्स अँड युजर्स आहे. डॅश मेजर्स कॅपॅसिटी ऑफ कम्युनिकेशन चॅनल म्हणत आहे, तर कम्युनिकेशन चॅनल आपण कशातनी मोजतो बघा, तर बँडविड्थमध्ये. तर आपल्या लेवल 2 मधले सुद्धा ऑब्जेक्टिव्ह झालं. त्यानंतर आपल्याला लेवल 3 मधले सुद्धा सोडवायचे आहे. अ डिव्हाइस दॅट कनेक्ट टू अ नेटवर्क विदाउट द यूज ऑफ केबल इज सेड टू बी म्हणत आहे, तर त्याला आपण वायरलेस म्हटले जाते. व्हेन अ वेबसाइट इज डेव्हलप द व्हेरियस इंटरलिंक फाईल आर ग्रुप टुगेदर दिस इज अचीव युजिंग व्हिच फॅसिलिटी म्हणत आहे, तर त्याला आपण हायपरलिंक्स म्हटले जाते. अनलाइज हाऊ फाईल कॉम्प्रेशन कॅन इफेक्ट द ट्रान्समिशन स्पीड ऑफ फाईल्स ओव्हर द इंटरनेट म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बघा तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. फाईल कॉम्प्रेशन इन्क्रीज द ट्रान्समिशन स्पीड बाय रिड्युसिंग द फाईल साईज आहे. तर अशा प्रकारे आपली संपूर्ण फायनल एक्झाम मित्रांनो सोडवणं झालेली आहे आणि तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे फायनल एक्झाम सोडवायची आहे. आणि आता आपण एंड एक्झाम करून पाहूयात आपल्याला किती मार्क मिळालेले आहेत. तर एंड एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर येस बटनावर क्लिक करा आपल्याला. आणि त्यानंतर बघा आपल्याला 46 मार्क मिळालेले आहे. आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये 15 पैकी 12 मार्क मिळालेले आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 34 मार्क मिळालेले आहेत. तर जे क्वेश्चन चुकलेले असेल ते तुम्हाला मी इथे त्याचं उत्तर करेक्ट दाखवणार आहोत. तर पहिलं ऑब्जेक्टिव्ह बघा, यू आर इन अ न्यू सिटी अँड वॉन्ट टू ऑर्डर फूड युजिंग अ स्मार्टफोन ॲप. द ॲप डिस्प्लेज अ लिस्ट ऑफ नियरबाय रेस्टॉरंट अँड मेनू ऑप्शन टेलर टू युअर प्रेफरन्स. व्हॉट टेक्नॉलॉजी इनेबल दिस पर्सनलाइज फूड रिकमेंडेशन आहे, तर याचं उत्तर होतं बघा
Which devices translate what people understand into a form that computers can process म्हटलं आहे. तर याचं उत्तर इनपुट डिव्हाइसेस होतं. What are the 3 basic benefits provided by AI and ML in a daily life? तर याचं उत्तर बघा क्रिएटिव्हिटी, अडॅप्टेबिलिटी आणि इंटेलिजन्स होतं. तर हे आपले 3 प्रश्न चुकलेले आहे आणि एक आपला प्रॅक्टिकलचा सुद्धा चुकला. तर बघा एक कॉन्टॅक्टचा आपला चुकलेला होता हा वाला. तर मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याला फायनल एक्झाम सोडवायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.